विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक असणार आहे नाम व नामाचे प्रकार. तर आज आपण या टॉपिकवरचे 25 प्रश्न पाहणार आहोत आणि पहिला प्रश्न आहे, राम हे कोणते नाम आहे? नेहमीप्रमाणे तुम्हाला 5 सेकंदामध्ये आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जातीवाचक, भाववाचक, व्यक्तिवाचक, द्रव्यवाचक. पर्याय क्रमांक सी, राम हे कोणतं नाव आहे? व्यक्तिवाचक नाम आहे. द्रव्यवाचक नाम यामध्ये काय काय येतं तर सोने, चांदी, पाणी, दूध हे कशामध्ये येतील? व्यक्तिवाचक नाम यामध्ये येतात. आणि द्रव्यवाचक नाम यामध्ये दूध, पाणी, सोने हे येतात. पुणे हे कोणते नाम आहे? जाती नाम, व्यक्तिवाचक नाम, द्रव्यवाचक नाम, भाववाचक नाम. तर मित्रांनो, शहरांची नावं हे कशामध्ये येतील? व्यक्तिवाचक नाम यामध्ये. गंगा हे कोणते नाम आहे? जाती नाम, व्यक्तिवाचक नाम, भाववाचक नाम, समूहवाचक नाम. पर्याय क्रमांक बी, व्यक्तिवाचक नाम. नद्यांचे नाव सुद्धा व्यक्तिवाचक नाम यामध्ये येतात. मुलगा हे कोणते नाम आहे? व्यक्तिवाचक, जाती नाम, भाववाचक, द्रव्यवाचक. मुलगा पर्याय क्रमांक बी, जाती नाम. मुलगा, मुलगी जाती नामामध्ये येतात. पुस्तक हे कोणते नाम आहे? पर्याय क्रमांक सी, जाती नाम. पक्षी हे कोणते नाम आहे? जाती नाम, व्यक्तिवाचक नाम, भाववाचक नाम, द्रव्यवाचक नाम. पर्याय क्रमांक ए, जातीवाचक नाम. आता भाववाचक नावामध्ये कोणते येतात? आपल्या भावना, दुःख, आनंद, सुख वगैरे. आनंद हे कोणते नाम आहे? जे आपल्याला होणारा आनंद. पर्याय क्रमांक सी, भाववाचक नाम. धैर्य हे कोणते नाम आहे? व्यक्तिवाचक, भाववाचक, जातीनाम, समूहवाचक. धैर्य हे एक प्रकारचं भाववाचक नाम आहे. प्रेम हे कोणते नाम आहे? जातीनाम, द्रव्यवाचक नाम, भाववाचक नाम, व्यक्तिवाचक नाम. पर्याय क्रमांक सी, भाववाचक नाम. सोने हे कोणते नाम आहे? पर्याय क्रमांक सी, द्रव्यवाचक नाम. पाणी हे कोणते नाम आहे? पर्याय क्रमांक ए, द्रव्यवाचक नाम. दूध हे कोणते नाम आहे? पर्याय क्रमांक बी, द्रव्यवाचक नाम. कळप हे कोणते नाम आहे? जाती नाम, समूहवाचक नाम, व्यक्तिवाचक नाम, भाववाचक नाम. पर्याय क्रमांक बी, समूहवाचक नाम. सेना हे कोणते नाम आहे? जाती नाम, भाववाचक नाम, समूहवाचक, द्रव्यवाचक. पर्याय क्रमांक सी, समूहवाचक नाम. वर्ग हे कोणते नाम आहे? व्यक्तिवाचक, जाती नाम, समूहवाचक नाम, भाववाचक नाम. पर्याय क्रमांक सी, समूहवाचक नाम. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा टॉपिक समजत असेल अशी मला खात्री आहे. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? शाळा, शिक्षक, प्रेम, टेबल. पर्याय क्रमांक सी, प्रेम. चांदी हा शब्द कोणत्या नामाचा आहे? जातीनाम, द्रव्यवाचक, भाववाचक, समूहवाचक. आताच आपण पाहिलेलं आहे, चांदी हा शब्द द्रव्यवाचक नाम यामध्ये येतो. मुंबई हे कोणते नाम आहे? जातीनाम, व्यक्तिवाचक नाम, भाववाचक नाम, समूहवाचक नाम. तर आपण मगाशी पाहिलं की शहरांची नावे, नदींची नावे कशामध्ये येतात? व्यक्तिवाचक नाम यामध्ये. विद्यार्थी हे कोणते नाम आहे? भाववाचक, जातीनाम, द्रव्यवाचक, व्यक्तिवाचक. पर्याय क्रमांक बी, जातीनाम. सुख हे कोणते नाम आहे? द्रव्यवाचक, जातीनाम, भाववाचक, व्यक्तिवाचक. तर आपल्याला होणारा आनंद, सुख, आपल्याला येणारा राग कशामध्ये येतात? भाववाचक नाम यामध्ये. आई हे कोणते नाम आहे? भाववाचक, जातीनाम, द्रव्यवाचक नाम, समूहवाचक नाम. पर्याय क्रमांक बी, जातीनाम. भारत हे कोणते नाम आहे? जातीनाम, व्यक्तिवाचक नाम, भाववाचक नाम, समूहवाचक नाम. पर्याय क्रमांक बी, व्यक्तिवाचक नाम. साहस हे कोणते नाम आहे? जातीनाम, भाववाचक नाम, द्रव्यवाचक नाम,
समूहवाचक नाम. साहस, धैर्य हे कशामध्ये येतात? भाववाचक नाम, ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही असे. लोह हे कोणते नाम आहे? जातीनाम, व्यक्तिवाचक नाम, द्रव्यवाचक नाम, भाववाचक नाम. आपण या अगोदर उदाहरण पाहिले. सोने, चांदी, लोह, पाणी, दूध हे कशामध्ये येतात? द्रव्यवाचक नाम यामध्ये. अंतिम प्रश्न, टोळी हे कोणते नाम आहे? जातीनाम, भाववाचक नाम, समूहवाचक नाम, व्यक्तिवाचक नाम. पर्याय क्रमांक सी, समूहवाचक नाम. धन्यवाद.